स्वर्गीय बाबूराव दगडू अहिरे यांच्या 24व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पिंपळगाव बसवंत येथे सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेल्या वैकुंठ रथाचे पूजन आणि लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। चिंचखेड रोडवरील ग्रीन जिम परिसरात आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे सर आणि कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर यांच्या हस्ते वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले। स्वर्गीय बाबूराव अहिरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नगरसेवक महेश बाबूराव अहिरे आणि पत्रकार दीपक बाबूराव अहिरे यांनी स्वखर्चातून हा उपक्रम साकारलाय। पिंपळगाव शहराचा वाढता विस्तार आणि अंत्यविधीसाठी मृतदेह वाहतुकीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन वैकुंठ रथाची निर्मिती करण्यात आली असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। हा उपक्रम सामाजिक जाणीवेतून उभा राहिल्याने परिसरात त्याचे स्वागत होत आहे। नगरसेवक महेश अहिरे हे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय राहून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असतात। त्यांच्या पुढाकारामुळे अनेक गरजू नागरिकांना वेळोवेळी मदत मिळाली आहे। त्यामुळे निफाड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भास्करराव बनकर यांनी सांगितले की एका गरजू व्यक्तीला अचानक पॅरालिसिसचा झटका आल्यावर महेश अहिरे यांनी तात्काळ खासगी रुग्णवाहिका उपलब्ध करून देत त्याला नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले। संबंधित व्यक्ती त्यांच्या प्रभागातील नसतानाही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला। ही बाब उल्लेखनीय आहे। कार्यक्रमास नगराध्यक्ष मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, तानाजीराव बनकर, गणेश भाऊ बनकर, सोहनलाल भंडारी, विश्वासराव मोरे, दिलीपराव मोरे, राजेश पाटील, सुरेश खोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्यासह विविध मान्यवर, नगरसेवक, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत महेश अहिरे यांच्या कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी दीपक अहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। 4 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या। निवडणुकीमध्ये महेश अहिरे निवडून आले। ते मगाशी सांगत होते की निवडून आलो आणि समाजसेवेला सुरुवात केली। जसं सतीश भाऊ बोलले की तुम्ही समाजसेवा तुमची चालूच होती आणि त्याला अधिकृत करण्याचं काम या 9 वार्डामधील मतदारांनी केलं आणि मग तुम्हाला असं वाटायला लागलं की आता आपली जनसेवा सुरू झाली। परंतु मतदार हे जागरूक असतात। कोणाच्या पारड्यामध्ये मतदान टाकायचं हे अगोदरच फायनल झालेलं राहतं आणि आपण करू शकतात हा विश्वास चिंचखेड रोड किंवा या वार्ड क्रमांक 9 मधील जनतेला आला म्हणून आपल्याला निवडून दिलं। मगाशी आपण सांगत होते मी मातोश्रींना विचारलं की चांदवड तालुक्यामध्ये दत्ताचे शिंगवे या गावी वडिलांचा जन्म झाला। प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन ते जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला लागले, विस्तार अधिकारी म्हणून काम करत असतात। 24 वर्षापूर्वी त्यांचं मला वाटतं 6 वर्ष सेवा बाकी होती आणि त्यांचं निधन झालं। परंतु वडिलांचा स्वभाव की आपण ज्या प्रतिकूल परिस्थितीमधून आलोय आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, आपण ज्या भागात मोठे झालो त्या भागाची चांगली सेवा झाली पाहिजे आणि म्हणून वडिलांनी सातत्याने चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि तेच संस्कार तुमच्यावरती झाले। दीपक भाऊ असेल किंवा महेश भाऊ यांनी आपली नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल सांभाळताना समाजाला दुर्लक्षित केलं नाही। हे तुम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिली, जनतेने दिली आणि ती जाणीव आज अनेक कार्यक्रम शहरामध्ये होत असतात आणि लोकांना दुःखाच्या प्रसंगी जसं नानांनी सांगितलं की जळगावकडचं कुटुंब होतं, मदतीला कोणी धावत नाही आणि मग स्मशानभूमीपर्यंत प्रेत कसं न्यायचं ही मोठी समस्या भागामध्ये फिरताना मी बघतो। कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघ फार मोठा आहे। आपण खूप सुखी की सगळ्या सुविधा पटकन उपलब्ध होतात, परंतु तेच दिंडोरीचा पश्चिम भाग असेल, पेठ तालुका असेल, सुरगाणा असेल, कळवणचा पश्चिम भाग असेल, या भागामध्ये एखादी म्हणजे घटना झाली तर अँब्युलन्स मिळत नाही, मृत्यू झाला तर त्याला पोहोचवायला कोणी जात नाही। पोहोचवायला गेल्यानंतर स्मशानभूमीची अवस्था जर बघितली तर तिथं म्हणजे जागाही नसते किंवा अशा जागा तर त्या ठिकाणचे पत्रे पार
तुटून गेलेले असतात, वादळ वाऱ्याने उडून गेलेले असतात. म्हणजे अशी काही बातम्या येतात की त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना ताडपत्री धरून अंत्यसंस्कार करावे लागतात. खांदा देण्याची जुन्या तिकडची पद्धत, आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने मदत या वैकुंठ रथाच्या निमित्ताने होणारे त्यांचा हा उपक्रम. कारण पैसे तर सगळेच कमवतात, परंतु आपण जे कमवतो त्यातून समाजाला उपयोगी पडणारी ही गोष्ट ही आयरे बंधूंनी दिली. नक्कीच मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. एक संस्कार वडिलांचे त्या ठिकाणी घेतले. आज 24 वर्ष त्यांना जाऊन झाल्यानंतर या मातोश्रीनेच या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार त्या ठिकाणी केले. आणि म्हणूनच सामाजिक बांधिलकी म्हणून दीपक त्या ठिकाणी सकाळच्या माध्यमातून पत्रकारिता करत होता. लोकांच्या अडीअडचणी जाणून त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. तसं महेश तर लहानपणापासूनचा माझा जीवलग मित्र. त्यांनी फिनिक्स हायटेक बायो रिसर्च या ठिकाणी कंपनी काढली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि महेश पहिल्यापासून बरोबर असताना मधली एखादी 2 निवडणूक जर महेशची सोडली तर कधी महेश त्या ठिकाणी बाजूला पण त्या ठिकाणी गेला नाहीत. आणि या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं काम करत असताना याच ग्रीन जिम मध्ये इतकी प्रशस्त जागा मागच्या काळामध्ये वहिनी सरपंच असताना आपण या ठिकाणी ग्रीन जिम या ठिकाणी सुरू केली. आणि पिंपळगाव मधली जर बघितले सर्वात मोठी जागा आणि ग्रीन जिम या ठिकाणी कार्यक्रम पण त्या ठिकाणी होतात. अशा पद्धतीने पिंपळगाव विकासाच्या मार्गावर येत असताना आग्रा रोड पासून या ठिकाणी विकासाची गंगा वाहू लागली. निश्चित त्या कार्यक्रमासाठी खासदार बगरे सर पण त्या ठिकाणी आलेत. पण एक चांगला उपक्रम या ठिकाणी दीपक असेल महेश असेल त्यांनी सुरू केला. कारण जन्म आणि मृत्यू हे सत्य आहेत. प्रत्येक माणसाला एक दिवस त्या ठिकाणी जायचं असल्यामुळं हा जो वैकुंठ रथ आहे त्या वैकुंठ रथातून सुद्धा आज लोकांना त्याची गरज झालेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये भाऊबंद राहायचे, लोक घेऊन जायचे, परंतु मोठं गाव असल्यामुळं अनेक वेळेला 3-3, 4-4 घटना घडतात. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी थांबावं लागतं. एक चांगलं काम या ठिकाणी सुरू करत असताना दीपक असेल महेश असेल अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम इथून पुढच्या काळामध्ये केले पाहिजे. आपल्या ज्या जनतेच्या अडीअडचणी असतील त्या निश्चित सोडवण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करावा. कामाचे प्रकार अनेक आहे. नगरसेवक कसा असावा, महेश आयरे सारखा असावा, नाही तर काही काही नगरसेवक काय दिवे लावता आपण महाराष्ट्रात बघतोय. नाशिकला बघा, टक्केवारीवरनं नगरसेवकांनी काम बंद पडलेलं आहे. म्हणजे असे नगरसेवक या राज्यामध्ये लोकांनी निवडून दिलेले अशा पद्धतीचे आहे. पण महेश, तू एक वेगळा आदर्श निर्माण केला. तो आदर्श अशा अनुषंगाने म्हणेल की तुमच्या वडिलांनी जिल्हा परिषद म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी सेवा केली, तुम्हाला जे घडवलंय आणि तुम्हाला जे काही संस्कार तुमच्यावर आले, तुमच्या वडिलांना आज जाऊन जवळजवळ 24 वर्ष झाले. आणि 24 वर्षानंतर या माऊलीने तुमचा चांगल्या पद्धतीने सांभाळ केला. खरं तर बाई, तुम्ही फार मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडली. दोघांना शिकवलं आणि मोठं केलं. शिकता अनेक, मोठे अनेक होता, पण तो संस्कार हा फार महत्वाचा भाग आहे आणि तो तुम्ही दिला. म्हणून तुम्हाला बी मी प्रणाम करतो. आणि दीपक, तुझा असलेला मित्रपरिवार आणि महेशचं कार्य मी डे 1 पासून बघतोय की निवडणुका झाल्या, सोशल मीडियावर अनेक कामं मी महेशचे बघितली. म्हणजे मागच्या महिन्यात तर एक पेशंटचं काहीतरी झालं होतं आणि रात्री
महेश आहिरे रात्री तिथे धावून गेले आणि त्यांना एक मदतीचा हात दिला. मग अंगणवाडी असेल, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असेल, अनेक ठिकाणी गरिबांसाठी धडपड करणारा, त्यांना वेळप्रसंगी मदत करणारा असा नगरसेवक. खरं तर महेश भाऊची प्रस्तावना ऐकली. महेश भाऊ इलेक्शनला उभे होते की अनेक सगळ्यांचे चेहरे बघितले, पण महेश भाऊ निवडून येतील का पडतील याचा त्यांनी विचार केला नाही. फक्त प्रचार आहे का प्रचार, आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं. निवडून आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच वार्डामध्ये जाऊन लगेच आपले फोटो टाकले. म्हणजे कामाची अतिशय आवड असलेलं असं व्यक्तिमत्व. जसं वडिलांना आदर्श अधिकारी असा पुरस्कार मिळाला, तसं आपल्याला आदर्श नगरसेवक म्हणून आपल्याला पुरस्कार मिळेल अशी मला खात्री आहे. आपल्या या लोकांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचं जे काम आहे ते असं पुढे चालत राहावं. लोकांचं दुःख हे दूर करणं त्यालाच खरं पुण्य म्हणतो. आपण पुण्य म्हणजे लोकांच्या दुःखात सहभागी होणं हे पुण्याचं काम आहे, ते आपण करतात आहे. याच्याकरता परमेश्वर आपल्याला उदंडाचा शक्ती देवो आणि आयुष्य देवो, आणि आपल्या हातून या वार्ड क्रमांक 9ची अतिशय चांगली प्रगती हो ही शुभेच्छा आपल्याला देतो. खरं वैकुंठ रथ देणं हे सोपं आहे, परंतु ते मोफत चालवणं हे त्याच्याहून अवघड आहे. हे आपण करतात आहे, त्याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं आपल्याला सोनशेटने पण आपल्याला सांगितलं की वैकुंठ रथ हा करून देणं सोपं, परंतु तो वैयक्तिक किंवा एखादी संस्था नसेल तर तो चालवणं फार अवघड असतं. आणि त्याप्रमाणे कालांतराने तो कालबाह्य त्या ठिकाणी झाला. आणि आज तुम्ही स्वतः असं ठरवलंय की हा वैकुंठ रथ आपण लोकार्पण या ठिकाणी केला, आणि आपण स्वतःच्याच माध्यमातून त्या वैकुंठ रथ आपण तो चालवणार आहोत. जो तुम्हाला फोन करेल, कारण ही घटना दुःखद घटना अशी असते की त्याचा अनुभव मला महिन्यापूर्वीच आला की संवेदनशील विषय त्या ठिकाणी असतो, आणि या दुःखामध्ये आपण या प्रकारे जर एक मदत निश्चितपणानं केली तर त्याचं एक समाधान आपल्याला त्या ठिकाणी असतं. आणि एक चांगल्या प्रकारे उपक्रम महेश भाऊ आणि दीपक भाऊ त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवत असतात. अनेक वडिलांच्या स्मरणार्थ, वडिलांच्या प्रेत्यार्थ आपण काय करू शकतो ही उदात्त भावना मनात ठेवून आपण त्या ठिकाणी ते दिलं आहे. वडील सुद्धा एक कार्यक्षम अधिकारी त्या ठिकाणी होते, त्यांना सुद्धा उत्तम अशा प्रकारचं पारितोषिक त्यांच्या जीवनामध्ये मिळालं. त्यामुळे आपण जो कार्यक्रम त्या ठिकाणी केला आणि आम्हाला सर्वांना बोलवून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी आपण सर्वांनी या कुटुंबियांनी दिली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. महेशजी आणि त्यांचे बंधू त्यांनी आपल्या पत्रकारितेमधून आपलं पिंपळगावमध्ये नाव खरोखर उज्ज्वल केलं आहे. या दोन्ही बंधूंनी आज आपल्या वडिलांच्या 24व्या पुण्यतिथी निमित्त हा जो काही उपक्रम आज सुरू केला आहे तो खरोखरच खूप प्रशंसनीय आहे. सुखामध्ये लागणाऱ्या गोष्टींचा प्रत्येक जण विचार करतो, परंतु दुःखामध्ये लागणाऱ्या गोष्टीसाठी विचार करणारे फार कमी जण असतात. आणि हा वैकुंठ रथ खरोखरच त्या गोष्टीसाठी खूप गरजेचं आहे, त्याचा विचार फार कमी जण करतात. आणि महेश भाऊंनी जेव्हा निवडून आले तेव्हापासूनच त्यांच्या कामाचा धडाका आपण बघतो आहोत. आजच्या आमच्या वडिलांच्या 24व्या पुण्य स्मरणाच्या दिनानिमित्त की ज्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर, जो काही दुःखद प्रसंग येतो, त्या प्रसंगामध्ये त्यांची अश्रू पुसण्याच्या अनुषंगाने आजच्या या वैकुंठ रथाचं लोकार्पण आपण सर्व प्रभाग 9 आणि पिंपळगावकरांच्या साक्षीने आज आपण केलेलं आहे. इथून पुढेही या अशाच काही सामाजिक उपक्रमामध्ये आपली वाटचाल घोडदौड अशी चालू राहील. या सगळ्या वाटचालीमध्ये आमच्या प्रभागातील जनतेचा आणि पिंपळगावकरांचा असंच अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन मला मिळत राहील. मागच्या आठवड्यात पॅरालिसिस झालेलं पेशंट आपण त्या ठिकाणी नाशिकला पोहोचवलं, त्याबद्दल काय सांगा? त्या 10 नंबरच्या प्रभागातनं आमच्या एका मित्राचा फोन आला की असं असं झालेलं आहे, आपल्याला काय मदत करता येऊ शकते का. त्यांनी मला असा प्रतिप्रश्न केला की आपण प्रभाग वेगळा आहे तर आपण मदत करू शकतो का. म्हटलं निश्चितपणे एक मानवतेच्या नात्याने, माणुसकीच्या भावनेने आपण निश्चितपणे त्यांना मदत करूया. आणि भाऊनगरमध्ये ते वयोवृद्ध व्यक्ती होती, त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि विथिन
5 मिनिटात मी तिथं गेलो आणि ॲम्ब्युलन्स आपल्या स्वखर्चाने ॲम्ब्युलन्स तिथं बोलवली आणि तिथून त्यांना नाशिक रोडच्या बिटका हॉस्पिटलला हलवलं. आता ते जे बाबा आहेत ते अतिशय सुखरूप आहे आणि असंच काम माझ्याकडनं घडो आणि पीडित आणि दुःखितांना माझा हातभार लागो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज वैकुंठ रथाचं पूजन आणि लोकार्पण या लोकार्पण सोहळ्यासाठी उद्या अधिवेशन असतानाही आहिरे कुटुंबियांच्या आग्रहास्तव जे कार्यक्रमाला पूर्ण वेळ थांबले ते दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय भास्करराव भगरे सर, त्याचबरोबर तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर, तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अतिथी जे राहिले ते पिंपळावचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष डॉक्टर मनोजी बाले, ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक भास्कर नाना बनकर, उपनगराध्यक्ष सतीश भाऊ मोरे, कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन गेले ते मविप्रचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, ज्येष्ठ नेते तानाजी तात्या बनकर, दिलीप नाना मोरे, नामपूरचे ज्येष्ठ संचालक सोनशेठ भंडारी, पिंपळ बाजार समिती संचालक राजेशजी पाटील, सुरेश दादा खोडे, गणेश भाऊ बनकर, पोलीस निरीक्षक प्रदीपजी देशमुख साहेब, तसंच सर्व नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. खरं तर मला एक विशेष आभार या ठिकाणी असे मानायचे, या उपक्रमाला ज्यांनी आम्हाला बळ दिलं, सातत्याने प्रोत्साहन दिलं ते आमचे मित्र उमेश शेठ जैन यांच्यामुळं हा रथ साकारला असं या ठिकाणी मी आवर्जून नमूद करेन. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांनी नेटकेपणाने केलं ते समीर जाधव सर, कार्यक्रमाला संयोजनात ज्यांनी मदत केली ते ग्रीन जिम मित्रमंडळ, संतोषी माता मित्रमंडळ, शिवसह्याद्री प्रतिष्ठान यांचे या ठिकाणी आभार मानतो. आपण सर्व या ठिकाणी नागरिक उपस्थित राहिला, आमच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिला, आपल्याही मनापासून आभार मानतो. कार्यक्रमानंतर नाश्त्याची व्यवस्था आहे तो आपण घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो.